सांगोला विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी एबी फॉर्म घेऊन महूद येथे दाखल झाल्यानंतर त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते। पक्षप्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी देखील गाव भेटीच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे। डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याकडूनही गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकावर झाडण्यास सुरुवात झाली आहे। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच सांगोल्यातील वातावरण गरम झाले असून याबाबत डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे। एकत्र आलो म्हणजे आम्ही फक्त इच्छा व्यक्त केली होती पक्षाकडे। आम्ही एकच होतो, पक्षाचा आम्ही सदस्य दोघंही आहोत। एकत्र यायला आमचं आडनाव पण एकच आहे, आम्ही एका घरात राहतो, आमचं स्वयंपाक घरी एक आहे, तरी एकत्र आलो हा विषयच येत नाही। आम्ही एकच होतो। दुर्दैवाने त्याचा बाव विरोधकांनी भरपूर केला आणि पक्षाच्यामध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही दोघांनी मागण्या केल्या होत्या। एकत्र आलो म्हणजे फक्त फक्त निर्णय घेतला आहे। एकत्र आणण्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा एक निर्णय घेतला आहे की एकाने निवडणूक लढवल्यानंतर दुसऱ्याने त्याच्या पाठीशी राहून ताकदीने निवडणूक लढवायचं ह्या पद्धतीने केलं। आणि जो प्रश्न तुम्ही विचारला की विरोधकांचं म्हणजे एकंदर राजकीय समीकरण, त्याच्याबद्दल मी निश्चित विश्लेषण करेन की आम्ही एक गट आमचा त्यावेळेसच 98,000 म्हणजे जवळपास 99,000च्या आसपास आमचं मतदान होतं। ते 1 लाख मतदान आणि आत्ताचं वाढीव असं मिळून जवळपास 1,20,000 25,000 आमचं आत्ता मतदान आहे। तर आणि स्वाभाविकरित्या जे दोन नेते मंडळी एकत्र येऊन आमचा फक्त 768 मतांनी पराभव झाला होता, तिथं आज थोडं मतभेद आहेत आणि त्यांनी विभक्त होऊन दोन वेगळ्या भूमिका घेतल्यात, दोन वेगळ्या ठिकाणी ते आता त्यांच्या भूमिका मांडतायत। तर निश्चित त्या गोष्टीचा आम्हाला फायदा होईल। विद्यमान आमदारांनी आताचे दीपक आबा साळुंखे दोघांकडून असा दावा केला होता की आम्ही आबांबरोबर निवडणुका लढवल्या आहे, आम्हाला अनुभव आहे, त्यामुळे तुमचं आव्हान फारसं असं नाही असं दोघांकडून सांगितलं होतं। हे आव्हान आहे का नाही आहे हे वेळच ठरवेल। एकतर अनुभवाने ते लोक निश्चित आमच्यापेक्षा हे असतील, अनुभवी असतील, 20-30 वर्षाचा त्यांचा राजकीय अनुभव आहे। पण त्या राजकीय ज्या वेळेस त्यांना संधी आल्या त्यावेळेस त्यांनी त्या संधीचं काय केलं ह्याच्याकडे पण आपल्याला बघायला गेलं पाहिजे। ज्यावेळेस निश्चित दीपक आबांनी आम्हाला मदत केली होती, एक 25 वर्ष ते आमच्यासोबत होते आणि ते सोबत असायला कारण वरती तशा पद्धतीने महाविकास आघाडी असतील किंवा पवारसाहेबांचे आदेश असल्यामुळे ते त्या पद्धतीने काम करत होते आणि त्याच्यासाठी आबांनीही निश्चित दीपक आबांना ताकद देण्यासाठी प्रयत्न केले। त्यांना DCC बँक असेल किंवा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकंदर विविध पदं दिली। त्याचबरोबर त्यांच्या विधान परिषदेसाठी हे हुरहुरीने ज्या पद्धतीने ते काम केलं त्याचीच प्रत म्हणून त्यांना विधान परिषदेच्या वेळेस पण आबासाहेबांच्या पाठिंब्याने किंवा त्यांच्या मध्यस्थीमुळे त्यांना ती विधान परिषदेही त्यावेळेस जिंकता आली किंवा ती मिळाली त्यांना, असं मी समजतो। त्याचबरोबर बापूंचा विचार करतात ते फक्त लढत राहिले आणि लढल्यानंतर मग बाकीचा काळ ते नसायचे राजकारणात, पण जेवढं जमते तेवढं ते करायचे, पण एकंदर फक्त इलेक्शनपुरतं ते येत असायचे। त्याच्यानी फक्त ते नेते म्हणून राहिले, पण मी कोणावर टीका नाही करणार, पण त्यांचा स्वाभाविक अनुभव खूप मोठा आहे। माझा तरी 5 वर्षाचा अनुभव आहे, पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही बरीच कामं लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं असो किंवा प्रशासनाकडून जी काय अन्यायाची भूमिका होती त्यावेळेस वाचा फोडण्यासाठी आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरलो असो, आंदोलन केले असो किंवा एखाद्या समाजासाठी असो, त्या आरक्षणाच्या प्रश्नावर असो, विविध प्रश्नावर आम्ही काम केलं। तर तुम्ही फक्त लोकांना सर्व माहिती आहे, सर्व इथले सुज्ञ आहे, म्हणूनच आबासाहेबांना 11 वेळा या सांगोला तालुक्याने विधानसभेमध्ये पाठवायचा प्रयत्न इच्छा दाखवून त्यांचा पाठिंब्याने त्यांच्या शक्तीने ते 11 वेळा सांगोलाचं नेतृत्व विधिमंडळामध्ये केलं। तर इथली जनता सुज्ञ आहे, कोण निष्कलंकित आहे कोण आहे ह्या पद्धतीने। पण मागच्या वेळी जे जातीचा किनारा दिला गेला निवडणुकीला, त्यामुळे अल्पशा मतांनी एवढे जर तुम्ही अनुभवी असाल, एवढं तुमचा अनुभव असेल तर 15 दिवसात आलेला माझ्यावर जी जबाबदारी दिली होती, मी फक्त निवडणुकीतच 15 दिवस म्हणजे मी आलो आणि दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला, जर एवढं असेल
तर मी आणि आबासाहेब एकटे असताना बाकी सगळे नेते मंडळी एकटे दुसरीकडे असताना तर जनता सुज्ञ आहे की कोण खरं कोण खोटं, कोण कशी माणसं आहेत, कुणावर कसं सुसंस्कृत राजकारणाचा पगडा आहे, या सगळी गोष्ट जाणते. आणि मागच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने राजकारण एक वेगळ्या दिशेला चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब यावेळी जनता करेल असं माझ्यासारख्याला वाटतं. सांगोला मतदारसंघामध्ये जवळपास 5,000 कोटीची कामं केली आहेत असं त्यांचा दावा आहे, काय वाटतं? त्यांचा दावा त्यांनी करणं इलेक्शन आल्यानंतर योग्यच आहे. त्या पद्धतीने ते मोठे दरवर्षीच बोलत राहतात. पण त्यांनी स्वतःचा विकास केला की जनतेचा विकास केला हे निश्चित जनता जाणते. मध्ये त्यांनी कोणीतरी त्यांच्या घरावर बोललं, आम्ही कधी टीका करत नाही, पण त्यांनी त्यांच्या घरावर कोण बोलले तर ते चिडून बोलले की आबासाहेबांनी त्या काळी 72मध्ये सांगोल्यातला मोठा बंगला बांधला होता. आबांनी जे काही केलं ते स्वतःच्या वकिली व्यवसायातून कमवलेल्या पैशातून केलं. राजकारणातला एकही पैसा आमच्या घरामध्ये आज तर म्हणजे एकतर राजकारणातून पैसाच कमवला नाही आणि तो पैसा आमच्या घराला लागला नाही एवढं सांगोल्याच्या जनतेला माहिती आहे. म्हणूनच आबासाहेबांना 11 वेळा जनतेने प्रेम दिलं हे माझ्यासारख्याला वाटतं. महाविकास आघाडीनं खरं तर ही सांगोल्याची शेतकरी कामगार पक्षाची हक्काची जागा असताना सुद्धा महाविकास आघाडीनं मित्रपक्ष म्हणून ही जागा विनासायास सोडायला पाहिजे होती शेतकरी कामगार पक्षाला, परंतु ती शिवसेनेला सुटली. एक तर मी त्या विषयामध्ये पडतच नाही, कारण का आमची वैयक्तिकच इथं ताकद जास्त आहे. आमच्या असण्यानं महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. महाविकास आघाडीमुळं आमची ताकद वाढणार नाही हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो. आमचा एक गट इथे 1 लाखाच्या वर जर मतदान असेल तर आमच्यामुळं महाविकास आघाडीची ताकद आहे. म्हणूनच महाविकास आघाडीला लोकसभेला आमची गरज होती म्हणून ते आमच्याकडे आले होते आणि आमच्याबरोबर चर्चा करत होते. त्यावेळेस आम्ही चांगल्या भावनेनं कुठलीही विकटवाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको हे आपल्याला संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलंच आहे. त्या पद्धतीने आबांनी आम्हाला जो रस्ता दाखवला आहे की ह्या पुरोगामी विचाराच्या बाजूने आपल्याला राहावं लागणार आहे, त्या पद्धतीनं आम्ही विचार केला आणि पवारसाहेबांना मदत करायची, कारण की ते एक वेगळ्या स्वरूपाचं राजकारणापलीकडचंही आमचे घरगुती संबंध आहेत. त्याच्यामुळं एक ती भावना, मोहिते पाटलांचा आमचं निकटचा संबंध आहे त्याची ती भावना आणि त्यामुळं आम्ही ती भूमिका घेतली होती. तर आज स्वाभाविक आम्हाला वाईट वाटलं, पण त्याने आम्ही खचूनही नाही जाणार किंवा त्या आशेमुळं आम्ही थांबलो आहे असंही नाही. पहिल्या दिवसापासून आमची भूमिका आहे महाविकास आघाडीनं आम्हाला मदत करो न करो आमची ताकद महाविकास आघाडीला लागणार आहे, त्यांची ताकद आम्हाला लागणार नाही. कारण का मागच्या वेळेस इथे आम्हाला महाविकास आघाडीचा युती धर्म न पाळणारे लोकांनी आता महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेऊन जर तिकीट देणार असतील तर महाविकास आघाडी स्वतःचंच नुकसान करत आहे किंवा त्यांना इतिहास माहीत नाही, इतिहास विसरलेत. म्हणजे ह्याची जाणीव असली पाहिजे महाविकास आघाडीला. त्याच्यामुळं सांगलीमध्ये जे विशाल पाटलांच्या वेळेस पॅटर्न झाला होता तसंच होईल. आम्ही कसलाही पॅटर्न राबवणार नाही. इथं आम्ही फक्त आबासाहेबांचाच पॅटर्न राबवणार. आम्हाला फक्त एकच पक्ष मिळतो, आबासाहेब आणि लाल बावटा, एवढंच आम्हाला कळतं. आम्ही कोणाची कॉपी करणार नाही, आम्ही कुठल्याचं अनुकरण करणार नाही, पण निश्चित आम्ही फक्त इथं आमची लढाई फक्त पुरोगामी विचारसरणी टिकवायची आणि सांगोला तालुक्याला एक सुसंस्कृत राजकारणाची दिशा देण्याचं, महिलांवर होणारे अत्याचार असतील, शेतकऱ्यांवर होणारे प्रश्न असतील आणि शिक्षण क्षेत्रात असेल. आज विरोधक म्हणतील की तुम्ही मागच्या वेळेस काय केलं. ही आज आपण बसलेली जी संस्था आहे ही संस्था आपण 50 वर्षापूर्वी उभा केली होती. तर ह्या संस्थेमध्ये आज B++ नामांकन आहे. तर ह्या संस्थेमध्ये असे हातावर मोजण्या एवढेच या सोलापूर जिल्ह्यामध्ये B++ नामांकन असलेल्या संस्था आहे. त्यातली एक संस्था आहे. रोजगार मिळण्यासाठी सूतगिरणीसारखी व्यवस्था निर्माण केली, त्या काळी निर्माण केली. आज लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. निश्चित आम्हाला जर सांगोला तालुक्याच्या जनतेने पुन्हा आबासाहेबांसारखा विश्वास आमच्यावर ठेवला तर निश्चित आम्ही इथं उद्योजक पण तयार करू, उद्योगी धंदे तयार करू आणि या छोट्या उद्योगांमुळं अजून मायक्रो बिझनेसेस होऊन एक 10 ते 50 नोकऱ्यांपर्यंत तो वैयक्तिक एक उद्योजक तयार करेल असेही स्वरूप प्राप्त करू. अजून वाटलं MIDC हीच इथं काम करते, पण त्याला एक अजून विस्तारित स्वरूपाचं स्वरूप देऊन अजून ॲग्रेसिव्ह पद्धतीने काम करता येईल असं होईल. आत्ता हे लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्या सगळ्या गोष्टी आलेत, पण एक काळ होता की आबासाहेबांनी फक्त रोजगार हमीला 2.5 रुपये महिलाला का मिळतात हा प्रश्न उचलला होता. ज्यावेळेस पुरुषांना 3 रुपये मिळायचे. इंदिरा गांधी या पंढरपूरच्या भागामध्ये दौरा करायला आला होता त्यावेळेस आबांनी प्रश्न उचलला. त्यावेळेपासून आबा महिला सशक्तीकरणाचा विषय घेतात. तीच भावना आमची आहे. पुरोगामी विचारामध्ये समानतांची वागणूक देतच आहे पक्ष, पण त्याच भावनेतून आबासाहेबांनी महिला सूतगिरणी चालू केली. तेही आम्ही चांगल्या पद्धतीने चालवतोय. कोरोनाचा भाग होता त्यावेळेस उद्योगधंद्यांना थोडंसं अस्थिरता आली होती, पण ते पूर्वस्वरूपात आणण्यासाठी आम्ही ताकदीनं काम करतोय. बऱ्याच गोष्टी आहेत. आरोग्याचा विषय जर घेतला
तर एक आबांनी 2019ला एक ट्रॉमा सेंटर इथं हायवेच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये होणार तर आज आपल्याला बघायला मिळतात, पण त्यावेळेस नव्हते. 2019च्या नंतर या सगळे हायवे आले. निश्चित केंद्र सरकारने त्या हायवेंवर भरपूर काम केलं, पण त्याचा एक किनारा धरून आबांनी इथं ट्रॉमा सेंटर उभा केलं होतं. फक्त आणि फक्त श्रेयवाद आबांना मिळू नये ते श्रेय. त्यामुळं फक्त ती बिल्डिंग बनवून मागचे 2 ते 3 वर्ष ती तशीच पडीक आहे आणि तिथं एकही गोष्टी होत नाहीत. हे दुर्दैव आहे. तर निश्चित ते ट्रॉमा सेंटरही आम्ही चालू करू. RH जे ताकदीने चालू करायला पाहिजे होतं तिथंही होत नाहीत. PSC चांगल्या ताकदीने चालू करायला पाहिजे होतं त्या होत नाहीत. असंख्य प्रश्न हे केल्यानंतर एक म्हणजे कोणतीही आढावा बैठकसुद्धा होत नाही. रस्त्यावर 100 रुपये पडले ते उचलण्यासाठी तुला मला असे भानगड लागते. 5 कोटी रुपये सापडून सुद्धा हे माझे नाही दुसऱ्यावर अशा आरोप ढकलाढकली होत आहे. मग ज्या आबांनी सांगोल मतदारसंघ अख्ख्या महाराष्ट्रात नावारूपाला आणला त्या सांगोलीला एक घोषणावा आहे का? तुम्ही 5 कोटीचं काय घेऊन बसलाय? जी 5 कोटी घेऊन असणाऱ्या त्या कारमध्ये जे त्यांचे नातेवाईक होते, स्वतःचा पुतण्या होता, तोच माझा नाही म्हणणारे लोकप्रतिनिधी तर त्या 5 कोटीचं कुठे घेऊन बसलाय? म्हणजे आज जिवंत जाणत्या चालू असणाऱ्या माणसाच तो माझा नातेवाईक नाही असे म्हणणारे लोकप्रतिनिधी आहेत. आणि त्या तुमच्या आमचे कसे काय होऊ शकते? जे स्वतःच्या नातेवाईकाचे होऊ शकत नाहीत ते आपल्या सगळ्यांचे कसे काय होऊ शकतात? हा प्रश्न आहे. तुम्ही पैशांचा ती तर निर्जीव वस्तू आहे, पण जे सजीव माणूस आहे, जो घेऊन जाणारा माणूस आहे, तीच त्याच्यामध्ये त्यांच्या पुतण्याचं नाव आलं. ते म्हणतात की त्या गाडीमध्ये ती गाडी कुणाची माहीत नाही, त्या गाडीमध्ये असणाऱ्या लोकांची माझी काही ओळख नाही, मला काही त्याची कल्पना नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर तुमचं आमचं तर काय म्हणजे तो विचार करायलाच नको. पण स्वाभाविक हे लोकशाहीसाठी कलंक आहे. अशा गोष्टी सापडणं कलंक आहे. या पद्धतीनं जर निवडणुका होत असेल तर दुर्दैव आहे की लोकशाही कुठल्या दिशेने चालली आहे आणि ती वाचवायची असेल तर जनतेला आव्हान करेन की आपल्याला काय करायचं आहे आपण निश्चित जाणता. तर शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे तुमच्या या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या न्यूजच्या सगळ्या माध्यमातून मी आव्हान करेन, सांगोला तालुक्यातील मतदारसंघातील सर्वच जनतेला आव्हान करेन की या सगळ्या राजकारणाला तुम्ही कंटाळलं हे आम्हाला मान्य आहे, पण मागच्या वेळेस झालेली अल्पशी चूक म्हणता येत नाही, पण अनाधोनाने यदाकदाचित वातावरण एवढं होतं की थोडं आपण गाफील राहिलो. तर त्यावेळेस 299 बूथ होते, तर प्रत्येक बूथला 3-3 जरी मतं पडले असते तर आज आपला विजय होता. पण ती चूक आता आपल्याला परवडणारी नाही. ताकदीने आपण काम करू. आपला माणूस विधानसभेमध्ये जाण्याचं वातावरण आहे. मागची सभा 2 दिवसापूर्वी सगळ्यांनीच पाहिली. ताकदीनं आपण लढणार आहोत, पण सतर्क राहून डोळ्यात तेल टाकून मी सगळ्या कार्यकर्त्यांना जनतेला विनंती करतो की आपण आमच्या पाठीशी राहावं. निश्चित तुमच्या प्रत्येक संकटासाठी मी असेल, बाबासाहेब असतील तर 2 पावलं निश्चित तुमच्या वैयक्तिक सार्वजनिक सगळ्या संकटांना 2 पावलं पुढं राहू. धन्यवाद. फॉर्म कधी भरणार आहात आणि कोण कोण असणार आहे त्यावेळी? फॉर्म 28 तारखेला आम्ही भरणार आहोत. त्यावेळेस आता ते डिसाईड करतील की किती लोक जातील. तर निश्चित आम्ही 28 तारखेला फॉर्म भरतो आहे सकाळी आणि परत आम्हाला 4 तारखेला चिन्ह मिळेल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.